5 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र याच दिवशी चिंचणी मायक्काच्या यात्रेतील बोन्याचा मुख्य दिवस असल्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चिंचणी मायक्काची यात्रा ही परिसरातील भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक यात्रेला उपस्थित राहतात। अनेक गावातील मतदार एक दिवस आधीच यात्रेसाठी निघतात, त्यामुळे मतदानासाठी आवश्यक असलेली उपस्थिती कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। विशेषतः ग्रामीण भागातील मतदार यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य देतात, त्यामुळे काही मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचा थेट परिणाम उमेदवारांच्या विजय पराभवावर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। दरम्यान निवडणूक प्रशासनाकडून मतदारांनी आधी मतदान करून नंतर यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे। परंतु यात्रेसाठी जाणारे भाविक 4 तारखेला सकाळीच जाणार असल्याचं बोललं जात आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद मतदानासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आता यात्रेची गर्दी आणि मतदान यांचा समतोल कसा राखला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून 5 फेब्रुवारीचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।